तर मित्रांनो, हे बघू शकता शेतकऱ्यावर किती मोठं संकट निसर्गानं आणलेलं आहे. किती पाऊस पडत आहे हे तुम्हालाही माहीत आहे. आणि बघू शकता दप्तरी बॅगा लवकर यावा म्हणून आपण शेतकऱ्यांनी पेरलेले आहेत. तर बघू शकता आता अशा प्रकारे हे शेंगा झालेले आहेत. आणि पाऊस आणि या पावसामुळे इतकं नुकसान होतं की सांगूच शकत ना. आता बघू शकता एवढा पट्टा आहे आणि आता पूर्ण आता हे शेंगा कशा प्रकारे झालेल्या आहेत. म्हणजे हातात येऊन पण पीक शेतकऱ्याला नैराश्य या निसर्गामुळे पाहावं लागते. आणि आपण बरेच जण ओरड करतात की शेतकऱ्याला विमा भेटते, निधी भेटते. पण आता याच्यापुढे कोणता निधी आपल्याला पाहिजे? एवढं नुकसान आपल्याला शेतामध्ये हे असं दिसायल्यावर शेतकऱ्याला रात्रभर झोप लागत नाही, असं हे चित्र आता निर्माण झालेलं आहे. आणि बघू शकता आभाळ पाऊस रोज पडायला आणि त्यामुळे हातात आलेलं पीक म्हणजे उशाला आपल्या जरी पैशाचं गुंडळ असलं तरी ते आपण चोराच्या भीतीने हे करू शकत नाही, तशी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे. तर हे बघू शकता असं चित्र विदारक आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या नशिबी येते. आणि तुम्ही म्हणता विमा भेटते, सरकारचा निधी भेटते आणि आपलं PM किसान भेटते. तर हे सर्व असं निसर्गाशी झुंज द्यावं लागते. त्यावेळेस कुठं उरावरला दगड म्हणजे 1 किलोचा दगड सहन करणारा शेतकरी त्याला 5 किलोचा दगड सहन करावा लागते, अशी अवस्था या शेतकऱ्यांची असते. तर नक्की याविषयी तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये लिहा. जय जवान जय किसान.